शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर हा वटपौर्णिमेच्या दिवशीचा व्लॉग आहे आणि सकाळपासून ते सायंकाळपर्यंत सगळा व्लॉग तुम्हाला येणार आहे. त्यामुळे व्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा. त्याचबरोबर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर आज वटपौर्णिमा असल्यामुळे बरीचशी कामं होती. घरातलंही सगळं लवकर आवरून मग पूजेलाही जायचं होतं, म्हणून घरातली सकाळची जी काही क्लिनिंग होती तीही आज लवकरच आवरून घेतलेली होती. त्यानंतर आता आंघोळ वगैरे झाली आणि आज छान केस वगैरे पण धुवून घेतलेले होते, कारण आज उपवास आहे. आणि दारामध्ये छान असं हळदीचं लेपन वगैरे पण करून घेतलं, कारण बऱ्याच दिवसानंतर आज हळदीचं लेपन केलेलं आहे. कारण आज वटपौर्णिमा आहे, तर छान असा शुभ दिवस होता, म्हणून दारामध्ये छान असं हळदीचं लेपन करून घेतलं. त्यानंतर दारामध्ये छान अशी रांगोळी काढायला घेतली आणि बऱ्याच दिवसानंतर जराशी मोठी अशी रांगोळी दारामध्ये मी काढलेली होती आणि छान अगदी आवडीनुसार त्यामध्ये रंगही भरून घेतले. त्यानंतर मग उंबरठ्याची पूजा वगैरे करून घ्यायची होती मला, तर तीच उंबरठ्याची सगळी पूजा वगैरे करून घेतली. आणि घरी कुठलाही सण म्हटला की बरीचशी कामं असतात आपल्याला, आणि म्हणूनच मग मी 2 दिवसाआधीच ना सगळं मंदिर, देव वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलेलं होतं, की या दिवसावर मला धावपळ वगैरे व्हायला नको. कारण कुठलाही सण वगैरे म्हटलं की घरात अगदी सगळं स्वच्छ नीटनेटकं राहिलं की तेवढंच छान वाटतं. आणि दिवसावर जास्त धावपळ होऊ नये म्हणून काही गोष्टी आधी करून घेतल्या, की त्या दिवसावर आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींनाही छान व्यवस्थित वेळ देता येतो. आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हटला की आपल्यासाठी मोठ्या सणापेक्षा काही कमी नसतो, आणि कॅलेंडरमध्ये आधीच ती तारीख बघून अगदी आपण या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो. त्यामुळे या दिवशीचा उत्साह अगदी भारी असतो. तर चला, माझी देवपूजा देखील झालेली होती आणि देवघर छान असं फुलांनी सगळं सजलेलं होतं. तर बोलता बोलता तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायच्या राहूनच गेल्या. तर माझ्या सगळ्या गोड ताईंना अगदी मनापासून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही म्हणाल की वटपौर्णिमा तर झाली, तर हो झाली वटपौर्णिमा, पण आपली अजून संपायची आहे. कारण वटपौर्णिमेला काढलेले सगळे फोटोज अजूनही आपलं बघणं सुरूच असतं, की आपण त्या दिवशी कसं दिसत होतो, कसं तयार झालेलो होतो, बरोबर ना? तर चला, आता देवपूजा वगैरे झाली माझी आणि त्यानंतर आता मी स्वयंपाकाला लागलेली होती, कारण आता थोड्या वेळाने अपेक्षाही शाळेतनं येईल आणि हे देखील अपेक्षाला घेऊन येणार होते. म्हणून मग स्वयंपाकामध्ये आता मला वांग्याची भाजी करायची होती. एकीकडे दूध तापवायला ठेवलेलं होतं मी, आणि त्यानंतर वांग्याच्या भाजीला फोडणी वगैरे दिली आणि बाकीचाही सगळा स्वयंपाक करून घेतला. आणि मेहंदी बघा छान रंगलेली आहे या ही हातावरची, आणि मध्ये मध्ये इथे जरासे मेहंदीचे थोडे डॉट्स लागले होते, कारण याच हाताने मग उजव्या हाताला लावलेली होती मी नंतर. त्याच्यामुळे ना थोडीशी अधूनमधून सगळी अशी मेहंदी मेहंदी झालेली आहे पूर्ण हातभर माझ्या. असो, तर वटसावित्रीनिमित्त लावायची होती थोडीशी मेहंदी मला, तर छान अशी रंगलेली आहे. तर काल रात्री जेवण वगैरे केल्यानंतर आधी डाव्या हाताला लावून घेतलेली होती मी मेहंदी, आणि त्यानंतर थोडा वेळ एडिटिंग वगैरे केली आणि त्यानंतर मग उजव्या हाताला लावलेली होती. तो व्हिडिओ मी घेतलेला होता, मात्र कालच्या व्लॉगमध्ये ना तो व्हिडिओ एडिट करायचा राहून गेलेला होता. तर चला, आता अपेक्षाही यांच्यासोबत आलेली होती शाळेतनं. त्यानंतर मग हे जेवण करून ऑफिसला गेले. आणि जसं की आज जेवणामध्ये वांग्याची भाजी बनलेली आहे, तर अपेक्षाला ती भाजी ना म्हणजे आवडत नाही. खाते ती, पण जास्त काही अशी विशेष आवडत नाही. त्याच्यामुळे ती त्याच्यासोबत ना पापडाची चटणी बनवत होती. तर अशी पापडाची तिने चटणी बनवून घेतलेली होती, आणि तेवढ्यात सक्षमही ट्युशनवरून आलेला होता. तर मग दोघांनीही जेवणं वगैरे करून घेतली. आणि माझं देखील आता घरातलं ना किचनमधलं वगैरे सगळं आवरून झालेलं होतं, कारण आता मलाही सगळं पूजेची वगैरे तयारी, पूजेचं ताट वगैरे करून घ्यायचं होतं. म्हणून आधी सगळी बाकीची कामं मी पहिले करून घेतलेली होती, म्हणजे मग एकदा या सगळ्या कामांना ना छान असा वेळ देता येईल. त्यानंतर मग मी पूजेचं ताट वगैरे तयार करून घेतलं. तर पूजेचं ताट तयार करून घेतलं आणि त्यानंतर मग मीही रेडी झालेली होती. आणि त्यानंतर मग अपेक्षाने माझ्या काही फोटोज वगैरे क्लिक करून दिलेल्या होत्या. तर अपेक्षाला मी म्हटलेलं होतं की आधी आपण पूजा करून येऊ आणि त्यानंतर मग फोटोज वगैरे क्लिक करू, मात्र ती काही ऐकत नव्हती. ती म्हणाली की नाही, होऊ दे उशीर, काही फरक पडत नाही, आधी तुझे सगळे फोटोज काढून देते मी आणि त्यानंतर मग जाऊ आपण पूजा करायला. म्हणून तिने सगळे फोटोज काढून दिलेले होते आणि ती जशी सांगत होती तसे सगळे पोज मी दिलेले होते. ती मला सांगत होती की मम्मी असा फोटो काढ, तसा फोटो काढ, छान वाटेल. तर त्या सगळ्या फोटोंचे पोज तिनेच मला सजेस्ट केलेले होते.
वडाच्या झाडाकडे आलेली होती मी पूजा करण्याकरिता आणि अगदी घराजवळच झाड आहे, जास्त काही लांब जावं लागत नाही. इथे बाजूला शंकरजीचं मंदिर आहे, इथे एक वडाचं झाड आहे, परत कालीमातेचं मंदिर आहे, तिथे देखील एक वडाचं झाड आहे. आधी आम्ही तिथे कालीमातेच्या मंदिराजवळच जायचो, मात्र आता जेव्हापासनं या झाडाची पूजा वगैरे झालेली आहे तेव्हापासून मग इथेच येतो आम्ही पूजा करायला. आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हटला की सावित्रीच्या प्रेमाची, तिच्या विश्वासाची आठवण आपल्याला करून देत असतो. तसेच या दिवशी आपण वटवृक्षाची पूजा आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी, आपला संसार सुखी होण्याकरिता करीत असतो. मात्र संसार सुखी होण्याकरिता एकाच्या नाही तर दोघाच्या प्रेमाची, साथीची, आदराची गरज जास्त असते. त्याचबरोबर दोघांमध्ये असलेला विश्वास आणि समजूतदारपणा तेवढाच महत्त्वाचा असतो. तर चला, माझी छान अशी वटवृक्षाची सगळी पूजा वगैरे झाली. त्यानंतर 7 फेऱ्या वगैरे मारून घेतल्या मी. त्यानंतर आरती वगैरे ही करून घेतली आणि सगळेच खूप छान असे नटून सजून आलेल्या होत्या सगळ्या बायका. त्यांचाही उत्साह अगदी भारी होता, कारण जसं की मी आधीही म्हटलं, कारण आजचा दिवस हा आपल्यासाठी मोठ्या सणापेक्षा काही कमी नसतो. तर चला, माझी पूजा वगैरे झाली. त्यानंतर परत अपेक्षाने माझे काही फोटोज वगैरे इथे क्लिक करून दिले. तर मंदिरातले सगळेच व्हिडिओ पण आता ना तिनेच काढलेले होते, तीच आलेली होती माझ्यासोबत. आणि ही साडी घालण्याकरिता देखील अपेक्षानेच मला म्हटलेलं होतं, म्हणून मग ही साडी घातलेली होती मी. आणि आज एका गोष्टीचा आनंद होता, तो म्हणजे पाऊस आलेला नव्हता, त्याच्यामुळे अगदी छान अशी निवांत पूजा झालेली. वटवृक्षाची पूजा झाल्यानंतर मग इथे बाजूलाच शंकरजीचं मंदिर आहे, तर तिथे मी आलेली होती. म्हणजे इथे पूजा झाली की मग सगळ्या बायका इथे दर्शनालाही येतात आणि इथे बसूनच सगळ्यांना निवांत छान अशी ओटी वगैरे देत असतात. तर मीही मग पूजा वगैरे करून घेतली मंदिरात आल्यानंतर. त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू व ओटी वगैरे देऊन दिली. त्यानंतर जरा वेळ सगळ्यांशी गप्पा केल्या, कारण अशा निमित्ताने सगळे एकत्र येत असतात आणि भेटत असतात. तर थोडा वेळ थांबले मंदिरामध्ये आणि त्यानंतर मग निघाले होते मी घरी. तर घरी आल्यानंतर मला फराळाकरता काहीतरी बनवून घ्यायचं होतं. तर हरितालिका आणि वटपौर्णिमेच्या उपासाला म्हणजे एका वेळेला मी गोड खात असते आणि एका वेळेला मिठाचं खात असते, म्हणून आल्यानंतर जरा आमरस वगैरे बनवून घेतला मी आणि मग आमरसच घेतला. आणि त्यानंतर दुपारी ट्युशनचे मुलं आलेले होते, तर मग त्यांची ट्युशन वगैरे घेऊन घेतली. त्यानंतर सायंकाळी देवाजवळ दिवा वगैरे लावून घेतला. त्यानंतर तुळशीजवळही दिवा वगैरे सगळा लावून झाला होता माझा. त्यानंतर स्वयंपाकाला लागलेली होती, तर इकडे कुकर लावून घेतलेला होता मी. डाळ तांदळाचा कुकर वगैरे झालेला होता माझा. त्यानंतर आज मला आता सायंकाळच्या फराळामध्ये ना साबुदाण्याचे वडे करायचे होते, म्हणून साबुदाण्यामध्ये थोडे आलू वगैरे आणि परत शेंगदाण्याचा कूट वगैरे, मिरचीची पेस्ट सगळं टाकून घेतलेलं होतं मी आणि ते सगळं मिक्स करून एका बाजूला ठेवून दिलेलं होतं. त्यानंतर मग डाळ पालक केलेली होती मी इथे, तर त्याला आधी तडका देऊन दिलेला होता आणि नंतर मग साबुदाण्याचे वडे करायला घेतलेले होते. कारण आता मुलांनाही भूक लागलेली होती आणि त्यात मग साबुदाण्याचे वडे बनणार म्हटलं तर मग अजूनच लवकर भूक लागते मुलांना. कारण साबुदाण्याचा वडा म्हटला की अगदी सगळ्यांच्या आवडीचा असतो. उपास तर आपला असतो, मात्र साबुदाण्याचे वडे घरात कधी बनतील याची वाट मुलंच जास्त बघत असतात. तर तुमच्या घरातही असंच असतं का? नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला. तर चला, आता वडे करून झालेले होते. त्यानंतर देवाला आधी नैवेद्य वगैरे करून दिलं. त्यानंतर मुलांना यांनाही सगळ्यांना वडे वगैरे दिले. त्यानंतर मग मीही माझं फराळाचं केलं. तर चला, असा होता आजचा सगळा व्लॉग. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.